आज मी तुम्हाला आप्याची रेसिपी दाखवणार आहे। बघू शकता, एक वाटी तांदूळ घेतले आहे, मूग डाळ घेतली, थोडीशी उडीद डाळ आणि एक वाटीला कमीच अशी चना डाळ घेतली आहे। हे तिन्ही मिक्स करून पाणी टाकून घेतला आणि 3 ते 4 तासासाठी भिजत ठेवला आहे। त्यानंतर रात्री मी मिक्सर मधून काढलं मिश्रण आणि ठेवलं होतं। सकाळी बघू शकता, सकाळी असं रेडी आहे मिश्रण आप्यासाठी। मस्त असं झालं आहे। त्यामध्ये आपण कोणतेही भाज्या आपल्या आवडीनुसार ॲड करू शकता। थोडंसं पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं आहे व्यवस्थित छान असं। मुलांसाठी पण ही रेसिपी खूप छान आहे आणि हेल्दी पण आहे। चवीनुसार मीठ आणि मी कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडंसं तिखट टाकले आणि जिरे आणि वरतून थोडंसं तेल टाकून मिक्स केला आहे। मस्त असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता। आणि त्यानंतर आप्पे पात्र ठेवले आणि त्यामध्ये थोडंसं तेल किंवा बटर काही टाकून आपण आप्पे टाकायचे। खूप छान असं बनवून रेडी होतात। खूप खायला पण खूप मस्त लागतात आणि खूप सोपी रेसिपी आहे, कोणीही ट्राय करू शकतं। एवढं काही नाही त्याच्यामध्ये। बघू शकता किती छान झाले आहेत आणि चवीला पण एकदम भारी झाले होते मस्त असे। आणि इकडे चटणी पण रेडी होती।